मॉर्निंग फ्रॉम श्रीनगर. एक आता जस्ट आम्ही आमचं लगेज गाडीमध्ये पॅक केलं, टाकलं पुढच्या जर्नीसाठी. आणि गाडीत बसून मला वाटलं गाडीवरती धुकं जमलं असेल म्हणून वायपर चालवली, तरी काहीच झालं नाही. कारण असं की गाडीच्या काचेवरती हे झालेलं आहे. हे काय आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, हे बघा, वरचं दिसत असेल तर हे बर्फ जमलंय. हे बघा, आईस आईस जमलं गाडीवर. हे बघा, हे बघा, आईस आईस जमले लिटरली गाडीवरती. इतकी थंडी आहे इकडे. हाताला पण गारगार लागतं आहे. आता हे कसं पुसायचं, हे कसं काढायचं, आपण हॉटेलवाल्यांनाच विचारूया, त्यांनाच माहिती असेल. वायपर चालवून काही फायदा नाही. हे बघा, वायपर चालवलेली आहे बट काहीच झालं नाही. गुड मॉर्निंग. आता आम्ही निघत आहोत गुलमर्गला जाण्यासाठी. इथून गुलमर्ग 53 किलोमीटर्स आहे आणि आम्ही फुल आता रेडी आहोत. आणि हा माझा फर्स्ट टाईम आहे इथला काश्मीरमधला, त्यामुळे गुलमर्गला बघण्याची, गुलमर्गच्या स्नोमध्ये खेळण्याची तर खूपच जास्त एक्साइटमेंट आहे. खूप थंडी आहे. तर आता गुलमर्गच्या रस्त्यामध्ये काय काय होतंय, काय काय बघायला भेटेल हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तो दोस्तों, हम अभी गुजर रहे हैं श्रीनगर की फेमस जगह से. आपको पता ही होगा ये जगह किस चीज़ के लिए फेमस है. ये है सामने टावर, लाल चौक श्रीनगर का. ये किस चीज़ के लिए फेमस है वो तो आपको पता ही चला होगा. और देखिए उसके बाजू बाजू में कितने बार्ब वायर है. पण आता ह्याच्यावर आपला तिरंगा अभिमानाने डोलतोय. आणि हे आम्ही चाललो आहोत आता गुलमर्गला. श्रीनगरच्या छोट्या गल्ल्यांमधून चाललोय. ऑल थँक्स टू गुगल मॅप. जसा रस्ता दाखवतो तसं आम्ही चाललोय. पण करायला भेटलं, छान छान बघायला भेटतं. नाहीतर मला नाही वाटत आपण टुरिस्ट मधून आल्यानंतर ह्या अशा छोट्या रस्त्यांमधून कधी जाऊ. मेन हायवेवरूनच जातो. एक वेगळा श्रीनगर एक्सप्लोर करायला भेटलं. यस. तो अब हम जाने वाले हैं नेशनल हाईवे 1 पे. नेशनल हाईवे 1 टच करने वाले हैं. NH1 काय फिलिंग असते NH1 वर चालवायची. 4 वाजले नाही, आता वाजलेत सकाळचे 10 आणि इथले टेम्परेचर 9:15 आणि इथले टेम्परेचर बघा फक्त 3 डिग्री सेल्सिअस आहे. खूप थंडी आहे. गाडीत बसलोय पूर्ण गरम गरम, तरी पण माझे पाय पूर्ण गेलेत. खूप थंडी वाजते. तर गुलमर्गला काय सिच्युएशन असेल काय माहिती. तिथे तर अजूनच खाली असेल टेम्परेचर. आणि त्यात आज टोटोनी काय पराक्रम केला ते तिकडे जाऊन समजेल. ते कारण की बिग सरप्राईज आहे. कारण की ती माझी खूप इच्छा आहे. ते आता टोटोची काय वाट लागणार आहे बघा. हा, एक करायचंय पराक्रम, तो बघूया तिथे जाऊनच होईल का. त्यामुळे मी आता काय सांगत नाहीये. आणि हे तुम्ही बघू शकता समोर. त्याच्यासाठी आम्ही इतका त्रास केला, खटाटोप केलं. ते आहे हिमालयन रेंज, गुलमर्गचे पहाडिया. थोड्या वेळातच आम्ही तिकडे पोहोचू. पण तुम्ही बघू शकता तिथं स्नोनी पूर्ण भरलेला आहे. खूप थंडी असणार आहे कारण की इकडे आम्हाला आत्ताच गाडीत सगळ्या काचा बंद आहेत, सगळं बंद आहे, तरी सुद्धा खूप थंडी लागते. तर बाहेर पडल्यावर काय होणार आहे माहिती नाही. और 27 किलोमीटर बाकी है गुलमर्ग. और आपको एक खास बात और बता दूं, अगर आप गूगल मैप में देखेंगे गुलमर्ग की पहाड़ियों के थोड़ा पीछे ही क्या चीज़ है वो आप जाके देखिए और कमेंट में बताइए. हमें तो पता है बट आप भी हमें बताइए कमेंट में गुलमर्ग की पहाड़ियों के थोड़ा पीछे क्या है. और ये देखिए नीचे एक गांव है, क्या सुपर्ब दिख रहा है. पूरा स्नो से इनकी खेत वाली ज़मीन भरी पड़ी है और वो साइड में गांव है. सुपर्ब है. अभी हम लोग गुलमर्ग जस्ट पहुंचने ही वाले हैं
सिर्फ 6.8 किलोमीटर बचा है। स्नो बघून रियानच्या डोक्यात एकच सॉंग येतं ना कालपासून, जिंगल बेल बोल रियान पोया. हा समोरचा नजारा बघा, सुपर एकदम पांढरा शुभ्र बर्फ. आता जसं आपण वर जातो तसं जास्तच स्नो आपल्याला दिसतो. बघ रियान, व्हाईट व्हाईट स्नो कशाला चांगलं आहे, ऊन लागलेलं. फायनली आम्ही पोचलोय गुलमर्गला आणि हा बघा मागचा नजारा गुलमर्गचा. आता आम्ही चाललोय शूज घ्यायला. हँडग्लोव्ज आहेत पण बर्फात खेळण्याचे हँडग्लोव्ज घ्यायला चाललोय आणि तिथून बघूया पुढे कसं जायचं. चला आता इकडे आहेत काही दुकानं, शॉप्स, तिथून चाललोय. मागचा नजाराच यार सुपर्ब आहे, मागचा नजारा सुपर्ब आहे. रियानसाठी वॉटरप्रूफ हँडग्लोव्ज काढायचं नाही, त्याच्यावरच घालायचे ते रियान. पूरा पैकिंग करके लाया उसके अंदर 3 लेयर है, थर्मल पहना है, दूसरा पैंट लॉन्ग, उसके ऊपर ये जींस पहना है. आणि हा एक नजारा गुलमर्गचा अद्भुत आहे, सुपर्ब. हॅलो गाईज, फायनली आम्ही गुलमर्गला आलो. इथे आल्यावर इकडचे सौंदर्य बघितल्यावर खूप खूप म्हणजे खूप मस्त वाटते. अद्भुत असे सौंदर्य आहे, खूप असे अद्भुत. शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला, फक्त दाखवू शकते काय आहे, कारण की सर्वच असं शब्दामध्ये नाही मांडता येत. काही फील करावं लागतं, ते फील करण्यासाठी तुम्हाला स्वतः इथे यावं लागेल. पण खूप अप्रतिम असं सौंदर्य आहे. आता मी गुलमर्ग फिरतोय, पॉईंट्स बघतोय. सर्वीकडे बघा अशी पांढरी शुभ्र चादर पसरलेली आहे बर्फाची. आता बघू इथे अजून काय काय ॲक्टिव्हिटीज आहे. गंडोला आहे इथे, पाठीची ते शूटिंग झाली शिवशंकर, जय जय शिवशंकर या सॉन्गची ते मंदिर आहे. आरामात चालावं लागतं, नाही तर आपण आपले पाय बर्फाच्या आत रुततात. खूप आरामात बघून पाय टाकावा लागतो. हे बघा माझेच पाय फसतात. खूप अप्रतिम अद्भुत असं सौंदर्य आहे.
अर्धा एक फूट आतमध्ये जातात मध्ये मध्ये. रन नको करू रन नको करू आतमध्ये जास्त. हे बघा हे बघ. आरामात सांभाळून पाय टाकावा लागतो. आणि हा रियान मस्त स्नो एन्जॉय करायला लागलाय. रियान मजा येते. हा हा. अरे बाबी जातोय आतमध्ये. हे बघ बाबीचा पाय आतमध्ये जातोय. चल. हा अनटच स्नो आहे. इथे कोणीच नाही आलेलं आहे. आम्हीच फर्स्ट चालतोय याच्यावर. हे बघा आमचे पायाचे निशाण. आम्ही चाललोय. दुसरं कोण नाही चालत आहे. हिट्टू टू हा रियान आणि हा मी. चला आपण ह्या डोंगरावर जाऊया. इथे पण अनटच आहे तो डोंगर. कोणाचेच पायाचे पावले नाही. अरे बापरे हे बघा किती आतमध्ये गेलो. बापरे. ये हमारे पैरों के निशान. वो जो स्पॉट था नीचे उतर रहा है यहाँ पे अभी फिंगर का टिप है. वो तो बहुत ही डेंजरस है. ऑलमोस्ट 2 फीट अंदर पैर जा रहा था. मेरे तो जूते के अंदर आइस चला गया. स्नो आगे चलिए सर. शूट कर. काश्मीरी कावा. ह्याला काश्मीरी कावा बोलतायत. बघ राव. ह्याला काश्मीरी कावा बोलतात. थंडीमध्ये इथे घेत पितात. बघूया कसा लागतो. काय टेस्ट आहे. मस्त आहे. काय टेस्ट आहे. थंडीमध्ये तर खूप गरजेचं आहे. माझा हात फ्रीज झालेला आता बरं वाटतंय. अच्छा अच्छा ओके. हे स्लेज आहेत आईसवर चालण्यासाठी. ह्याच्यावर टुरिस्टला बसून वेगवेगळे पॉइंट्स दाखवतात. गंडोलापर्यंत नेतात. अरे वा वा वा. यांची फायनली इच्छा पूर्ण झाली. रियानला मॉन्स्टर ट्रक चालवायची होती आईसवर. स्लो चालते मग स्लोच चालणार. हे बघ इकडे हे बघ. हे बघ आता राहुल चालवतोय. इथे पकड इथे पकड. नाही फोटो एक मिनिट. गुलमर्गचा विंटर सीझन मधला हा सुंदर नजारा आहे. गुलमर्गमध्ये करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. गुलमर्गमध्ये टॉप अट्रॅक्शन म्हणजे गंडोला. पण विंटर सीझन असल्यामुळे आम्हाला सर्वीकडे बर्फच बर्फ भेटला. त्यामुळे आम्ही गंडोला न करता इथेच खूप मनमुराद असा आनंद लुटला. आणि हे आता आम्ही स्लेजवर. आमची राईड आम्ही आमची राईड एन्जॉय करतोय. भैया थोड़ा दूर करो ना उसको. वो साइड. हाँ यस यस जैसा आप बनेगा सर. वीडियो हाँ वीडियो बनेगा इसका. रियान 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 कसं वाटतंय. रियान घाबरलाय. रियानच्या शू मध्ये आईस घुसलाय. आम्ही स्लेजवर. राहुल आणि रियान एका आणि मी सेपरेट. एक मिनिट. राहुल एन्जॉय करतोय आम्ही आमची राईड. सर्वीकडे बर्फच बर्फ. पांढरा शुभ्र चादर पसरले. ह्या रियान स्लेजवरती मजा घेतोय. रियान रियान घाबरलाय. हा धरायला सांगितलं त्याला. ही टुटू. रियान मस्तपैकी बसलाय स्लेजवरती आणि फुल ढलान आहे. या बघा कशी नेतात रियानला वर. रियान घाबरला. रियान घाबरला.
पूर्ण वर. आणि रियान त्याची इच्छा पूर्ण करतोय. गेले 5 दिवस विचारत होता स्नो मध्ये कधी जाणार, त्याला त्याची मॉन्स्टर चालवायची होती स्नो मध्ये. रियान मजा येते आता स्नो मध्ये मॉन्स्टर चालवायला, मग चालव. मी माझी इच्छा पूर्ण करतो. इथे मी चांदनी मूवीमधल्या तेरे मेरे होठों पे सॉन्गवर डान्स केला आहे, पण कॉपीराईट इश्यू अवॉइड करायला आम्ही ते सॉन्ग काढून टाकले आहे. चला, लोक पाण्यात हात घालतात, आपण स्नो मध्ये हात घालूया.